रांजणगाव मधील HP गॅस एजन्सी, जिचं नाव आहे कमल गॅस एजन्सी, तिथे एक व्यक्ती जो गॅस मिळत नाहीये, बुकिंग केल्यावर 45 दिवसात तुम्हाला गॅस मिळेल, त्याला असं गॅस एजन्सीवाले सांगतात. तर तो व्यक्ती म्हणजे फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन त्याचं डोकं फोडून घेतो. तर आम्ही जगायचं कसं काय? मी 3 दिवस झाला भुकेला आहो, गॅस नाहीये घरी, आम्ही बनवायचं काय, आम्ही खायचं काय? म्हणून तो रागारागामध्ये एवढा असं म्हणजे परेशान होतो की त्याने डोकं फोडून घेतो आणि मी आत्मदहन करतो असं बोलतोय. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. सरकार खोटे आश्वासनं देणं बंद करा. लोक खरंच परेशान होत आहेत. जर त्याला गॅस मिळत असेल, त्याला काही परेशानी नसेल, तर तो डोकं फोडून घेऊ कशाला फोडून घेऊ? आणि ह्या व्हिडिओमध्ये हे पण दिसते की एक पोलीसवाला त्याला म्हणजे बोलत आहे की तुम्ही इथे काही करू नका, तुम्हाला काय करायचं असेल ते बाहेर करा. आणि तो व्यक्ती म्हणतो की सर तुम्ही बघा काही तुमच्याकडून बोलून जर भेटत असेल गॅस वगैरे तर तो पोलीसवाला बोलतो की आमच्या हातचं काही नाही. तर जेव्हा तो डोकं फोडून घेतो तेव्हा पोलीसवाला त्याला थांबवत असतो. तर तो बोलतो साहेब मला माफ करा, मी म्हणजे मला कंप्लेंट कोणावर करायची नाहीये, तुम्ही जर बोलले की तुमच्या हातात काही नाहीये तर मला कोणाकडेच काही म्हणजे मी इथून मेलो तरी म्हणजे कोणावर मी केस करणार नाही किंवा काही करणार नाही. मला खायला भेटत नाही, मला गॅस मिळत नाही, त्याच्यामुळे मी आत्मदहन करतो. असं इतकी परिस्थिती लोकांना म्हणजे असं केल्यावरच तुम्हाला म्हणजे काही न्याय मिळणार आहे का? खूप म्हणजे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे गॅस जे एजन्सीवाले आहेत ते ब्लॅकमध्ये विकण्यासाठी हे म्हणजे काही असे कारस्थान करत आहेत. तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. 800-900 रुपये, पहिलं तर 450 रुपयाला गॅस होता, 900 रुपयाला झाला, 800 रुपयाला, 850 रुपयाला झाला. ठीक आहे ना, आम्ही घेतोय. पण तरी तुम्ही जर तोच गॅस 3000-4000 रुपयाला जर विकायचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओला पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आणि हे महाराष्ट्र राज्य किंवा गृहमंत्र्यांना हा व्हिडिओ टॅग करा किंवा त्यांना कळायला पाहिजे की ते तर म्हणतात की गॅसचा तुटवडा नाहीये, पण येथील लोकांची काय परिस्थिती आहे हे त्यांना कळायला पाहिजे. तर त्यांना टॅग करा, कळू द्या त्यांना पण. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.